रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आज आपण आलेलो आहे कुसेगाव या गावी भानोबा यात्रेला। तर मागच्या वेळेस आपण कोळणी या गावचे 2 व्हिडिओ बनवले होते, पहिल्या दिवसाचा आणि दुसऱ्या दिवसाचा। ते दोन्ही व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत, त्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची मी लिंक देतो। तर आज आपण कुसेगाव या गावी यात्रेला खूप मोठ्या प्रमाणात, महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी देव आणि दानव युद्ध होतं। तर आपण आज ते पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा। तर चला तर मग व्हिडिओला सुरू करूयात। मंडळी, आपण कांतारा चित्रपट तर पाहिला असेल, ज्या प्रकारे त्यांनी आपल्या देवतांची, आपली संस्कृती, आपली परंपरा ह्या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावरती मांडली। अगदी त्याचप्रमाणे आपणही आपली संस्कृती, आपली परंपरा, आपल्या भानोबा देवाचं महात्म्य, माहिती या एका छोट्याशा व्हिडिओद्वारे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेअर नक्की करा। ज्यावेळेस देवदानव युद्ध खेळण्यासाठी बाहेर येतात, त्यावेळेस देवावरती या ड्रोनद्वारे पुष्पवृष्टी होते। आपण पाहू शकता कशा प्रकारे हे फुलं आणलेली आहेत। ती फुलं ह्या ड्रोनमध्ये भरतात व तो ड्रोन उडवल्यानंतर देवावरती पुष्पवृष्टी या ड्रोनद्वारे केली जाते। माजी सरपंच परशुराम आज आमच्या कोळी भानोबाची इथून देव 13 दिवस झाले आज इथं आलेले। आज देवाचा उत्सव काल बी जसा कोळीमध्ये झाला त्याच पद्धतीने आज कुसेगाव पडवीमध्ये होणार आहे आणि कालही झाला आणि आजही होणार आहे। कालही मला वाटतं 1205 लोक पडली आणि आज तर त्याच्यापेक्षा जास्त जाणार आहे। कोळीपेक्षा डबल इथं जागा खेळायला असल्यामुळं खूप लोक धरणिस्थित होतात आणि मूर्छेवर येऊन पडतात आणि त्याच्यानंतर 1-2 तासांनी परत ती सावध होतात। याचा अर्थ कोमात जातात। याचा अर्थ असं नाही होत कुठल्याही प्रकारचा अपघात नाही किंवा कुठल्या प्रकारचा काही म्हणजे हे नाही, तर त्याच्यामुळं ही लोक कोमात जातात आणि 2 तासांनी परत ही सावध होऊन परत आपल्या आपल्या मार्गाला, आपल्या आपल्या कामाला सुरुवात करतात। तशी ही कुसेगावची यात्रा आज शेवटचा दिवस आहे आणि उद्या 3 वाजता, उद्या दुपारी 3 वाजता देव आमच्या कोळी गावाकडं निघणार आहे। तरी हे कुसेगाव पडवीची यात्रा ही अद्भुत यात्रा आहे आणि अशीच यात्रा कोळीमध्ये पण होती आणि हीच यात्रा कुसेगाव पडवीमध्ये पण होती। धन्यवाद। लोकांची संख्या झालेली आहे। देवाची स्वारी मंदिराला प्रदक्षिणा आहे। कृपया तरुण मंडळाला विनंती आपल्या
मंडळी पडलेली आहे. भानुबा तरुण मंडळ पंचक्रोशीतील सर्व तरुण मंडळाला विनंती आहे आपण या ठिकाणी सहकार्य करावे. आपल्याला भानुबा देवाची सेवा करण्याची संधी या ठिकाणी प्राप्त होत असते आणि या संधीतून सोनं सर्व आलेले यात्रेकरूंनी करावं असं मी सर्व यात्रेकरूंना आवाहन करतो. मंदिराच्या उजव्या साईडला भरपूर प्रमाणात गर्दी पडलेली आहे. आपल्या कुशेगावमध्ये भानुबा देवाचं आगमन मागच्या 15 दिवसापूर्वी वाजत गाजत अगदी जल्लोषामध्ये कुशेगाव ग्रामस्थांनी केलेलं होतं आणि 13 दिवस गाव भानुबा देव कुशेगावमध्ये अतिशय आनंदात आमच्या गावचं वातावरण या ठिकाणी असतं. संपूर्ण गावामध्ये सगळे तरुण सहकारी जवान लांब लांबपर्यंत दुसऱ्या देशामध्ये असणारे सुद्धा या यात्रेमध्ये आवर्जून सगळे आमच्या गावामध्ये येत असतात आणि मागच्या 15 दिवसापासून आमच्या गावची यात्रा असल्यासारखी असते. परंतु परवा दिवशी मागच्या भानुबा देवाचे मामा बकाजीबा कोळेकर यांच्या यात्रा उत्सवाने आमच्या गावची यात्रेची सुरुवात होते. काल भानुबा देवाच्या दुपारी 2 वाजता कोळेकरांचं आगमन 2 वाजता झाल्यानंतर कुशेगावकरांनी अगदी आनंदाने त्यांचं स्वागत केलं आणि स्वागत केल्यानंतर भानुबा देवाचं देवदानव युद्ध या ठिकाणी सुरू होत असतं. काल पहिला दिवस अतिशय चांगल्या पद्धतीनं सगळ्या ग्रामस्थांच्या पंचक्रोशीतील तरुणांच्या सहकार्यानं 1205 गडी या ठिकाणी पडले आणि कालचा पहिला दिवस या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आज यात्रेचा दुसरा दिवस आता सुरू होतोय. आज थोड्याच वेळामध्ये 12 वाजता देवदानव युद्ध या ठिकाणी सुरू होईल आणि गावातील सुपुत्र उद्योजकांच्या वतीनं प्रमुख आकर्षण 2 दिवस हेलिकॉप्टरने भानुबा देवावरती हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केलेली आहे, आजही केली जाणार आहे आणि दुपारी 3 वाजता ग्रामस्थांच्या वतीनं जंगी आखाड्याचं नियोजन केलेलं आहे. सर्व मल्ल या ठिकाणी सहभागी होणार आहेत. सर्व पै पाहुणे या ठिकाणी त्याचा लाभ घेणार आहेत आणि उद्या रविवार दिनांक 7 तारखेला भानुबा देवाच्या मूळ गावी कोळी या ठिकाणी दुपारी 3 वाजता निघेल. सर्व कुशेगावकर अतिशय दुःखद अंतकरणाने भानुबा देवाला पाठवण्यासाठी आणि कोळीकरांच्या ताब्यात देण्यासाठी दुःखद अंतकरणाने उपस्थित राहणार आहे. अशा पद्धतीने आमच्या कुशेगावची यात्रा या ठिकाणी संपूर्ण होईल उद्या. या ठिकाणी ढोलवाल्यांना विनंती आपण ढोल 1-5 मिनिटं ढोल करतो ढोलवाले कसं कोळेगावचे विद्यमान सरपंच विकास बेवरे आज कुशेगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये यात्रा होते. तर काल आणि आज 5 आणि 6 तारखेला कुशेगाव मध्ये भानुबा देवाचं आपल्या मामाचं गाव असल्यामुळे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये तस्करी सुद्धा आहे. पट्ट्यामध्ये काल जवळ 1200च्या आसपास मध्ये गजे पडलेले. आज सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जवळ 1,500च्या आसपास गजे जाऊ शकतात आणि इथे 1 नंबर कुशेगावकरांनी मंदिराचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आज जेवढे यात्रेला भाविक भक्त आले त्याला मी माझ्या कोळी ग्रामपंचायत वतीने कुशेगावच्या ग्रामस्थांच्या वतीने सगळ्यांना धन्यवाद देतो की अशाच पद्धतीने चांगली यात्रा गोड पुढे गालबोट नाही लागावा याची प्रत्येकाने काळजी घ्यावी. भानुबा देवाचे विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब प्राध्यापक व भानुबा देव गणपती ट्रस्टच्या वतीने सुद्धा मी आलेल्या सगळ्या भाविक भक्तांचं स्वागत व आभार मानतो. तरुण
या ठिकाणी ड्रोनद्वारे देवावरती पुष्पवृष्टी होत आहे. याची देही याची डोळा जनपावा क्षण या ठिकाणी आपले काही पूजक आपल्या मानवावरती श्रद्धा क्षत्रिय वंशामध्ये जन्मलेले होणारे आणि क्षत्रिय वंशामध्ये जन्म घेऊन बनवलेले आणि देवाचा अधिकार अशा प्रकारे आपली कुसेगाव येथील भानोबा देवाची यात्रा ही संपूर्ण पाहून झालेली आहे. आपणच आपली संस्कृती लोकांपर्यंत पोहोचवली नाही तर मग कोण पोहोचवणार.
त्यामुळे ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भानोबाच्या नावानं चांग भलं.